So what are the sessions we conducted for workshop? In that session, first session, sir has covered about machine tools, lathe machine and drilling machine. So based on that, what should be the write-up? So first will be lathe machine. So give the heading as introduction to machine tool and the joining machine tools. That is title. Then in that point number 1, lathe machine. So about lathe machine, you should draw its diagram. Okay, either you draw this figure 1 or this figure, next second figure. कुठली काढा सोपं जाते? कुठली काढता? Second काढता? Yes, sir. Okay. Yes, sir. So draw the second figure of the lathe machine. Then you have to, second point will be in that parts of the lathe machine. बघा पहिल्या सुरुवातीला काय लिहिणार तुम्ही? टायटल, इंट्रोडक्शन टू मशीन टूल्स. त्याच्यामध्ये पॉइंट नंबर 1 लेथ मशीन. त्याच्यामध्ये लेथ मशीनचं लिहिल्यानंतर मग ही डायग्राम काढायची आणि डायग्राम काढल्यानंतर मग परत पुढं पार्ट्स ऑफ द लेथ मशीन. नंतर मग हे सर्व पॉइंट लिहायचे. बेड, हेड स्टॉक, टेल स्टॉक, कॅरेज, सॅडल, क्रॉस लाईट, हे सर्व पार्ट आणि त्याचे पुढे फंक्शन दिलेले आहे. हे सर्व तुम्हाला लिहून काढायचं आहे पेज वरती ऍज अ रिपोर्ट. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट लिहायचा लेथ ऑपरेशन्स. लेथ ऑपरेशन मध्ये काय काय लिहायचं? टर्निंग ऑपरेशन आणि फेसिंग ऑपरेशन. ओनली 2 ऑपरेशन यू कॅन राईट. टर्निंग ऑपरेशन आणि फेसिंग ऑपरेशन. त्याच्यामध्ये हे तुम्हाला डायग्राम दिसतात बघा. टर्निंगचे एक आणि फेसिंगचे डायग्राम दिसतात. ओनली यू ड्रॉ द 2 डायग्राम्स, दॅट्स इट. 2 फक्त डायग्राम काढा, पुढच्या बाकीचे काढायची गरज नाही. लक्षात बघा, मी रिपीट करतो. तुमच्या रिपोर्ट मध्ये कसं लिहायचंय, काय काय पॉइंट लिहायचे तुम्ही लक्षात घ्या. टायटल लिहा, इंट्रोडक्शन टू मशीन टूल्स. देन नंबर 1 लेथ मशीन. लेथ मशीन हेडिंग दिल्यानंतर परत ही डायग्राम काढा लेथ मशीनची. पुढचा पॉइंट असेल पार्ट्स ऑफ लेथ मशीन. मग हे सर्व पार्ट, त्याचे फंक्शन्स, सर्व पार्ट लिहायचे, त्याचे फंक्शन्स लिहायचे त्याच्या त्या पुढे. त्यानंतर पुढचा पॉइंट असेल लेथ ऑपरेशन्स. लेथ ऑपरेशन मध्ये टर्निंग आणि फेसिंग ऑपरेशन्स तुम्हाला डिस्क्राईब करायचे आहेत. त्याचं टर्निंग म्हणजे काय आणि फेसिंग म्हणजे काय आणि त्याच्या डायग्राम्स. त्याचे डायग्राम्स कुठे दिलेत? इथे दिलेत बघा. फिगर ए आणि फिगर बी. कॅन यू सी इट? येस सर. ओके. काय कन्फ्युजन? नो लेथ सर. मशीन रिलेटेड काय काय लिहायचंय कंटेंट? मी परत एकदा सांगतो. लेथ मशीनच्या रिलेटेड कंटेंट काय लिहायचं? डायग्राम काढायची. त्यानंतर पार्ट्स ऑफ लेथ मशीन, म्हणजे सर्व पार्ट, त्याचे फंक्शन्स लिहायचे. पुढचं आहे लेथ ऑपरेशन्स. लेथ ऑपरेशन मध्ये टर्निंग आणि फेसिंग लिहायचंय, त्यामध्ये त्याची डायग्राम आणि त्याचे डेफिनेशन्स. ओके, तर डायग्राम इथे दिलेत बघा दोन्ही पण. तर एवढा हा पार्ट तुम्हाला लेथ मशीन रिलेटेड लिहायचा आहे. तर सेकंड ऑन द अनदर पेज, दुसऱ्या पेज वरती ड्रिलिंग मशीन. नंबर 2 ड्रिलिंग मशीन. मग ड्रिलिंग मशीन बद्दल थोडक्यात डेफिनेशन लिहा. त्याच्यानंतर मग त्याची डायग्राम काढा, ड्रिलिंग मशीनची डायग्राम. त्यानंतर पार्ट्स ऑर द कंपोनेंट्स ऑफ ड्रिलिंग मशीन. हे सगळे स्पिंडल, स्लीव, कॉलम, ऑल दिस पार्ट्स यू हॅव टू मेन्शन अँड डिस्क्राईब. डिस्क्रिप्शन पण पाहिजे. त्यानंतर हे ऑपरेशन्स. आता हे हेड, टेबल, हे सगळे पार्ट्स लक्षात ठेवा ड्रिलिंग मशीनचे. त्यानंतर पुढचा पॉइंट असेल ड्रिलिंग मशीन ऑपरेशन्स. जसं लेथ मशीन ऑपरेशन तुम्ही पॉइंट लिहिला, तसं ड्रिलिंग मशीन ऑपरेशन्स म्हणायचं. मग त्यामध्ये हे सगळे ड्रिलिंग, रिमिंग, बोरिंग, काउंटर बोरिंग, काउंटर सिंकिंग, ओके, एवढे सर्व ऑपरेशन्स त्याचे पुढचं डिस्क्रिप्शन लिहायचं. कळालं तुम्हाला? पहिला रिपोर्ट, फर्स्ट रिपोर्ट. काय अडचण कोणाला? काउंटर सिंक पर्यंत लिहायचंय का? हा, काउंटर सिंक म्हणायचं. पहिला रिपोर्ट झाला तुमचा. आलं लक्षात? आता त्याच्या डायग्राम्स पण दिलेत बघा ऑपरेशनच्या. त्या प्रत्येकाचे डायग्राम पण लिहायचं. त्याचं ते हे लिहायचं, सॉरी, ऑपरेशनचं नाव लिहायचं, डेफिनेशन लिहायचे ऑपरेशन्स, आणि त्याचे डायग्राम पण इथे दिलेत बघा. त्या याच्या ऑपरेशनच्या डायग्राम्स त्या ठिकाणी मेन्शन केले. तर त्या ठिकाणी ते पॉइंट आले पाहिजे, लक्षात ठेवा. कळालं कोणाला? काय अडचण आहे, कन्फ्युजन कोणाचं?
सर ताव कागद नोटबुक वापरायची. कागद कुठला तुम्ही एक न्यूजपेपर वापरा की कॅडचा आणि हे लक्षात ठेवा, हे लेथ मशीन आणि ड्रिलिंग मशीन तुमच्या सिलेबस मध्ये पण आहे. तुमचा बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जो सिलेबस आहे, आपला एक चॅप्टर आहे मशीन टूल अँड जॉईनिंग प्रोसेस, तर त्याच्यामध्ये पण हेच पॉइंट आहेत, लक्षात ठेवा. वेगळं काय तुम्ही स्टडी करणार नाही. आर यू गेटिंग? Yes, sir. हा, परत मी ज्यावेळेस चॅप्टर स्टार्ट करणार त्यावेळेस हेच कॅसेट टाकणार आहे, वेगळं काय करणार नाही. फक्त त्यावेळेस एक काय म्हणतात त्याला, फास्ट ट्रॅक मध्ये ब्रशअप करणार आहे तुमचं सगळं जे काही आपण डिस्कस केले किंवा तुम्ही काय फिजिकली बघितलेलं आहे, सॉरी ऑनलाईन बघितलेलं आहे, सगळ्या मशीन्स बघितलेत काल आपण दाखवले, तर ते थोडस ब्रशअप होईल. तर तुम्हाला असं 2 रिपोर्ट करायचे. पहिला रिपोर्ट हा मशीन टूल्स वरती असेल, दुसरा रिपोर्ट हा जॉईनिंग प्रोसेस. आता बघा सेकंड रिपोर्ट आता आपण लिहिणार आहात. सेकंड रिपोर्टचं नाव काय लिहिणार? टायटल इंट्रोडक्शन टू जॉईनिंग प्रोसेस. ओके, इंट्रोडक्शन टू जॉईनिंग प्रोसेस. मग जॉईनिंग प्रोसेस बद्दल थोडक्यात डायरेक्टली तुम्ही वेल्डिंग लिहिलं चालेल, वेल्डिंग प्रोसेस म्हणायचं. आणि वेल्डिंग प्रोसेसची डेफिनेशन, वेल्डिंग प्रोसेसची डेफिनेशन. त्यानंतर मग त्याचे बेसिक 2 टाइप्स आहेत, प्रेशर वेल्डिंग आणि फ्युजन वेल्डिंग. ओके, जिथं म्हटलं मी काही ठिकाणी प्रेशर अप्लाय केलं लागतं, दॅट इज कॉल्ड एज प्रेशर वेल्डिंग. काही ठिकाणी प्रेशर अप्लाय करत लागत नाही, दॅट इज कॉल्ड एज फ्युजन वेल्डिंग. आता आर्क वेल्डिंग हे प्रेशर वेल्डिंग आहे का फ्युजन वेल्डिंग आहे? व्हॉट इज दॅट? सकाळी बघितलं आर्क वेल्डिंग. इज इट टाइप ऑफ प्रेशर वेल्डिंग और फ्युजन टाइप ऑफ वेल्डिंग? कुठल्या टाइपचं वेल्डिंग आहे ते? हॅव यू अप्लाइड एनी प्रेशर फॉर आर्क वेल्डिंग? आर्क वेल्डिंग करत असताना काय प्रेशर अप्लाय केला होता का? हा, तुम्ही बघितलं ना सकाळी तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन? हॅलो, yes or no? Have you seen the demo of arc welding? Yes, sir. त्याच्यामध्ये काय प्रेशर अप्लाय केलं होतं का? No, sir. नो. ते म्हणजे कुठला टाइप म्हणतो? फ्युजन आर्क वेल्डिंग. त्याला म्हणतो फ्युजन वेल्डिंग म्हणायचं, दॅट इज कॉल्ड एज फ्युजन वेल्डिंग. आणि जिथं प्रेशर अप्लाय केलं म्हणजे कुठं? स्पॉट वेल्डिंग मध्ये. बघा ते 2 इलेक्ट्रोड तुम्ही बघितले, जस्ट इमॅजिन 2 इलेक्ट्रोड्स वर देअर and in between 2 electrodes, if you 2 plates can be joined together. Okay, so for joining the 2 plates we have to make it overlap each other. एकमेकावरती ओव्हरलॅप करायच्या आणि नंतर मग इलेक्ट्रोडचं प्रेशर फ्रॉम लोअर साइड आणि अपर साइड, so that is called as pressure welding. तर रेजिस्टन्स वेल्डिंग हा प्रेशर वेल्डिंगचा टाइप येतो. फ्युजन वेल्डिंग मध्ये आर्क वेल्डिंगचा टाइप येतो. तर हे वेल्डिंगचं डेफिनेशन, त्याचे 2 टाइप्स. परत मग डायरेक्टली एक्सप्लेन आर्क वेल्डिंग. आर्क वेल्डिंग हेडिंग द्यायचं, त्याची डायग्राम काढायचं आणि थोडक्यात एक्सप्लेनेशन द्या. त्यानंतर पुढचं बाकीचं लिहित बसायची गरज नाही बघा. आर्क वेल्डिंग मध्ये काय लिहिणार? त्याची डायग्राम काढणार. ओके, बघा काय काय लिहायचं आर्क वेल्डिंग मध्ये. ड्रॉ द डायग्राम ऑफ दिस आर्क वेल्डिंग. हे डायग्राम काढा. त्याच्यानंतर इक्विपमेंट्स फॉर आर्क वेल्डिंग. कुठले कुठले इक्विपमेंट्स आर्क वेल्डिंग साठी? सगळे ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रोड्स, होल्डर्स, केबल, कनेक्शन्स, हे सर्व इक्विपमेंट्स त्यात मेन्शन करा. आणि त्यानंतर हे जे दिसतंय पॅरेग्राफ, दिसतोय का पॅरेग्राफ सगळ्यात? when current is passed and electric current is produced. हे दिसतो सर्वांना पॅरेग्राफ? Yes, sir. Can you see this paragraph? Yes, sir. कर्सर मी मूव्ह करतो याच्यावरती. एवढा फक्त पॅरेग्राफ लिहून काढा ऍज अ पार्ट ऑफ वर्किंग. लिहिता येईल? आर्क वेल्डिंग मध्ये काय काय कंटेंट लिहितात मी रिपीट करतो. आर्क वेल्डिंग हेडिंग दिल्यानंतर डायग्राम काढणार. डायग्राम काढल्यानंतर त्याचं इक्विपमेंट्स फॉर आर्क वेल्डिंग. त्याच्यानंतर हे वर्किंग लिहिणार पूर्णपणे. एवढा जो पॅरेग्राफ दिसतोय. ओके, सो यू विल राईट दिस इथून एवढं लिहिणार. ओके, so this paragraph is sufficient to understand the working of arc welding. Is it clear everyone?
काय लिहायचं कंटेन आर्क वेल्डिंग मध्ये? कळलं का नाही कळलं? मुलामध्ये काय कन्फ्युजन आहे का? No. रोल नंबर 3 समजलं का काय लिहायचं ते आर्क वेल्डिंग मध्ये? Yes, sir. हा, डायग्राम काढायची. डायग्राम नंतर मग त्याचे इक्विपमेंट्स काय काय आर्क वेल्डिंग मध्ये आहेत, आणि तिसरं वर्किंग. हे वर्किंगचा जो काय पॅराग्राफ दिसलेला एवढा फक्त ड्रॉ लिहायचा. त्यानंतर ऍप्लिकेशन्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेज, ऍप्लिकेशन, हे तिन्ही पण पॉईंट लिहा. ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेज, ऍप्लिकेशन्स, हे तिन्ही पण पॉईंट लिहिला पाहिजे. त्यानंतर रेजिस्टन्स वेल्डिंग लिहायचं हेडिंग दुसरं, रेजिस्टन्स वेल्डिंग ऑर स्पॉट वेल्डिंग लिहा. मग अंडर दिस रेजिस्टन्स वेल्डिंग यू कॅन ड्रॉ द डायग्राम ऑफ दिस रेजिस्टन्स वेल्डिंग. हे डायग्राम काढून घ्या. हे 3D काढत बसू नका, डोंट वेस्ट युअर टाइम. बघा मी रिपीट करतोय, फक्त 2D डायग्राम काढायची, 2 डायमेन्शनल. 3 डायमेन्शनल डायग्राम काढायची गरज नाही. सिम्पली ड्रॉ 2 डायमेन्शनल डायग्राम. ओके, मग त्याचं डायग्राम काढल्यानंतर परत हे लिहा, काय म्हणतात त्याला, सॉरी, हे जे दिसते पॅरेग्राफ, आय विल हायलाइट. हा पूर्ण पॅरेग्राफ लिहा. डायग्राम काढल्यानंतर हा पूर्ण पॅरेग्राफ लिहा. दॅट इज सफिशियंट. ओके, त्यानंतर पुढचं असेल ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्पॉट वेल्डिंग. हे सगळे लिहून काढायचे ना. ऍप्लिकेशन्स, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन्स. तर हा एवढा रिपोर्ट असेल तुमच्या सेकंड ह्याच्यामध्ये, रिपोर्टमध्ये. वर्कशॉप प्रॅक्टिस सेकंड हा रिपोर्ट जो असेल त्याच्यामध्ये तुम्ही वेल्डिंगचं जे काय कव्हर करणार आहे त्यातले 2 तुम्ही कव्हर करणार आहात. एक आर्क वेल्डिंग, त्याच्यामध्ये आर्क वेल्डिंग हेडिंग देणार, त्याचं डायग्राम काढणार, त्याचं इक्विपमेंट्स कुठले कुठले लिहिणार, आणि थोडक्यात तो पॅराग्राफ वर्किंगचा लिहिणार. दॅट इज आर्क वेल्डिंग. नंतर पुढचं हेडिंग देणार तुम्ही स्पॉट वेल्डिंग किंवा रेजिस्टन्स वेल्डिंग. त्याच्यामध्ये त्याची डायग्राम काढणार. डायग्राम काढल्यानंतर त्याचं हे वर्किंग जे दिलेलं आहे वर्किंग लिहिणार. ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस, मागच्या केसमध्ये पण मेन्शन करा, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन्स. हे दोन्ही पण वेल्डिंगसाठी हे पॉइंट्स आले पाहिजे, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस अँड ऍप्लिकेशन्स. तर एवढे पॉइंट तुमच्या त्या राईटअप मध्ये कव्हर व्हायला पाहिजे. काही शंकाला कुठला कशामध्ये काय लिहायचंय, काय आहे का कुणाचं काय असं? Sir, spot welding. हा, बोला. हॅलो, Sir, spot welding आणखी एकदा रिपीट करा प्लीज. हा, स्पॉट वेल्डिंग मध्ये हेडिंग द्यायचं, डायग्राम काढायची पहिली. डायग्राम काढल्यानंतर परत हा जो पॅराग्राफ दिसतोय मी बघा रेड कलरनं हे केलेलं आहे. ओके, हे पॉइंट लिहा. त्याच्यानंतर डायरेक्ट त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन्स एवढ्याच गोष्टी लिहायच्या. ओके सर. आलं लक्षात ना? येस सर. ओके, मुलामध्ये काय अडचण कुणाला? तर हा झाला मेकॅनिकल रिलेटेड रिपोर्ट्स. तसंच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड रिपोर्ट करणार आहेत, कम्प्युटर रिलेटेड रिपोर्ट्स असणार आहेत. ओके, तर ते कन्सर्न टीचर्स तुम्हाला सांगतील. पण लक्षात ठेवायचं जे मार्क्स देणार आहे ते आय विल गिव्ह द मार्क्स बिकॉज आय एम द means officially I have been allotted for division B for the workshop practice. जरी मेकॅनिकलचा पार्ट आम्ही केला असेल तर ओव्हरऑल जी मार्किंग तुम्हाला करणार आहे ते आय एम द फायनल ऑथॉरिटी फॉर गिव्हिंग द मार्क्स. तर तुम्ही बाकीचे जे काय आहेत इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड असेल किंवा कॉम्प्युटर रिलेटेड असेल ते सर्वांचे रिपोर्ट्स तुम्हाला तयार करायचे आणि ते रिपोर्ट्स करून तुम्हाला ते जे काही गुगल फॉर्मची लिंक असेल त्या गुगल फॉर्म लिंक मध्ये अपलोड करायचे. सो यू प्रिपेअर युअर रिपोर्ट्स. Okay, maybe tomorrow or day after tomorrow I will give the Google form link. मग त्या गुगल फॉर्म लिंक मध्ये अपलोड करू शकताय. लक्ष द्या सगळ्यांना. अंडरस्टूड? मला एक जण स्टडी मटेरियल शीट मध्ये जावा, ते लिंक ओपन होते का बघा बरं जरा, प्लीज चेक. होते का? येस सर.
ओके, होत असं तर काय अडचण नाही. ठीक आहे, मग लिहून काढा त्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे ते सर्व पॉइंट्स व्यवस्थित लिहून काढा. बाकी जास्त जास्त फापट पसरल्याची गरज नाही. ठीक आहे. सुट्टीचा दिवस शक्यतो हा त्यासाठी वापरा, काय अडचण नाही. वर्कशॉपचं जे काही तुम्हाला दिलेलं आहे ते 2 रिपोर्ट तुम्ही तयार ठेवा आणि म्हणजे रविवार पण तुम्हाला ते अपलोड करता येतील. So we'll move to our points. I think we covered a reciprocating compressor, correct? कुठं आलतो आपण? Reciprocating compressor is covered? Yes, sir. Yes, sir. Okay. काय अडचण पण त्याच्यामध्ये? Any doubt in that? Anybody has doubt about this reciprocating compressor? मी परत एकदा रिपीट करतो reciprocating compressor working. In reciprocating compressor works in the works as like single acting reciprocating pump. Here there are 2 strokes, that is first stroke, or you can say suction stroke. In the suction stroke, initially crank is at the 0 degree position and piston is at the TDC, top dead center. When crank rotates from 0 to 180 degree, during this movement or during this rotation of the crank, the piston moves downward from top dead center to bottom dead center. So when piston moves downward, on the upper side of the piston, vacuum is created, and due to the vacuum, suction valve get opens. Suction valve get opens, and the atmospheric air enters into the cylinder. When the piston reaches to BDC, so and crank reaches to 180 degree, the piston cylinder is full with the air. Okay, hence suction stroke is completed. Then next stroke, that is compression stroke or delivery stroke. During the compression stroke, the piston crank rotates from 180 to 360 degree and piston moves from bottom dead center to top dead center. During the upward motion of the piston, the air which is present above the piston get compressed, and due to the compression, suction valve get closed and delivery valve get opened, and the compressed air get delivered out through the in the receiver. So where receiver is, there is nothing but one tank where that compressed air will be filled. Okay, and the cycle get repeats. Cycle get repeats. समझला? समझलं सर्वांना? Yes, sir. Okay. Yes, sir. Now we'll move to next compressor, that is root blower. Have you written advantages? Reciprocating compressor advantage लिहिलीत का? No, sir. No, Just sir. mention it. Advantages of reciprocating compressor. It is used for, it gives high pressure air. It gives high pressurized air. It gives high pressurized air. Second point, working of this compressor is very simple. Working of this compressor is very simple. Working of this compressor is very simple. Third, multi-stage type is used for, multi-stage type is used for
all the ranges of pressure of air multi-stage type is used for all ranges of pressure of the air. Then next point for our discussion is a rotary compressor. Okay, so rotary compressor where it is rotating with high speed, correct? I think we are discussing the lobe blower or root blower. So have you drawn this diagram? Yes, sir. Yes, sir. Okay, just in the root blower or it is also called as lobe blower. Just look at this figure carefully. So from one side it is called as intake, the atmospheric air get enters, and other side it is a discharge. That means what? High pressurized air get comes out. एका साइड atmospheric air येणार आहे low pressurized, then it get processed in the compressor and it get out what to the discharge section or the delivery side. So we get the high pressurized air. Getting? So to understand the working of this root blower, you see the construction details. याच्यामध्ये काय lobes आहेत. The lobes are mounted on the two shaft. Okay, there are two shafts on which lobes are mounted, and as like a gear movement, तुम्ही gear ची movement बघितले का? Have you seen the gear movement? One gear, say gear A, one second gear, gear B. So they are mesh each other. Have you seen this kind of arrangement? कुठे बघितले? Have you seen gear meshing arrangement कुठे बघितले का? तुम्ही काल बघितले ना वर्कशॉप मध्ये का नाही बघितलं? ऑनलाईनच्या माध्यमातून बघितलं की नाही बघितलं वर्कशॉप मध्ये? टम्बलिंग गियर मेकॅनिझम, हॅव यू सीन ऑर नॉट? हॅलो, टम्बलिंग गियर मेकॅनिझम हॅव यू सीन ऑर नॉट इन द लेथ मशीन? काय रिस्पॉन्स देत नाही कोण? होय नाही काय? Yes, sir. बोला ना काय? कारण आय एम नॉट आस्किंग आन्सर, आय एम आस्किंग जस्ट हॅव यू ऑब्झर्व्ड ऑर नॉट? उत्तर फक्त सिंपल आहे, येस किंवा नो. Yes, sir. हा, अजून कुठे बघितले जे दोन गिअर्स मेश होतात असे? दोन वेगळे गिअर्स आहेत ते मेश झालेत आणि त्याची रोटरी मोशन बघितली. असं कुठं आहे? हॅव यू सीन एनी प्लेस, एनी मशीन? कुठं? टू व्हीलर रिपेअर करताना. हा, टू व्हीलर रिपेअर करताना त्याचा जो काही गिअर बॉक्स असतो त्याच्यामध्ये पण ते गिअर्स असतात, नंबर ऑफ गिअर्स. They are meshing each other, means they are meshed each other. Okay, and they are rotating. अजून कुठे बघितलंय? उसाचं हे बघितलं का तुम्ही? ज्यूस क्रशरचं? Yes, sir. Yes, sir. एव्हरीबडी हॅज सीन, आय नो दॅट. त्याच्यामध्ये एक मोठा गिअर असतो आणि एक छोटा गिअर असतो आणि ते रोटेशन होत असतात, बरोबर का? मग त्यावेळेस ते रोटेशन कसे असतात? एक गिअर कसा फिरतो, दुसरा गिअर कसा फिरतो? वन गिअर, दोन्हीची मोशन सेम असते का अपोजिट असते? Opposite. Opposite of. हॅलो, वन इज ड्रायव्हिंग गिअर, सेकंड इज ड्रिव्हन गिअर, बरोबर आहे का? त्यातला जो काही गिअर्स असतात, कारण जी काही मोटर असते त्या मोटरच्या साइड तुम्ही इनपुट देत असताय. ओके, सो मोटर रोटेट टू वन ऑफ द शाफ्ट आणि त्या शाफ्ट वरती एक गिअर बसला असतो, दुसऱ्या शाफ्ट वर दुसरा गिअर असतो आणि एक जर फिरवला की दुसरा ते मेशिंग असल्यामुळे दुसरा पण फिरतो. ओके, so that is what the like gear meshing arrangement. So lobes are placed. तुम्ही जर त्याचा construction बघितलं, it is like a gear meshing arrangement. See, one gear, one is rotating. Okay, one lobe is rotating on. Similarly, other also get rotated. So due to this rotation, and these lobes are rotating with high speed. त्याचे काय rotation असतात एकदम high speed ने फिरतात. When atmospheric air get enters into this casing, so when it get trapped between lobe and the casing, this casing, initially air has a lesser pressure, and due to this lesser area between the lobe and the casing,
the pressure of the air get increases. See, when it is get delivered by using these lobes, as the lobes are rotating continuously and it get delivered out. बघा या ठिकाणी काय होते, जी ऍटमॉस्फेरिक एअर असणार आहे ती एअर काय होते याच्यामध्ये सक केली जाते कॉम्प्रेसर मध्ये, आणि ज्यावेळेस दोन्ही लोब्स फिरतात, when two lobes rotating with high speed, okay, त्या रोटेशन मुळे काय होणार आहे, जी एअर असणार आहे ती एअर गेट एंट्रॅप्ड between the lobes and the casing, and due to this the pressure of the air get increases, the pressure of the air get rises, आणि ते राईज झालेल्या प्रेशराची एअर असते ते परत काय होते त्या रोटेशन मुळे काय झाले इकडे बाहेर डिलिव्हर केली जाते, बाहेर एक्सपेल केली जाते. सो दिस वे this root blower or this compressor works. Okay, are you clear? एकदम सिंपल कंस्ट्रक्शन आहे. जी काही एअर येणार आहे त्याचं हे जे केसिंग असतात त्यामधला एरिया जो म्हणून म्हटलं तुम्हाला हा गॅप ठेवायचा. या गॅप मुळे काय होतं त्याचं प्रेशर वाढते, कारण कॉन्टॅक्टिंग एरिया कमी झाला ना. त्यामुळे इनिशियली जरी सुरुवातीला प्रेशर कमी असलं तर ते ज्यावेळेस हे गॅप मध्ये येत आहे त्यामुळे प्रेशर वाढतं, आणि प्रेशर वाढले की ते परत त्या लोबच्या माध्यमातून तुम्ही पुढे डिलिव्हर करत असता. सो दिस वे दिस रूट ब्लोअर वर्क्स. ओके, so write about this shortly. A root blower consists of two rotors with lobes. Two rotors, दोन rotors आहे लक्षात ठेवा. Two rotors with lobes rotating in the airtight casing. Rotating in the airtight casing. Airtight. Casing, CASING, casing part आहे ना. This is called as casing. याला वाटल्यास नाव द्या. Casing लिहिता लेच राहिले. Whatever the outside semicircles are there, it is known as casing. CASING, casing. Full stop. One of the rotor is connected to एक्सटर्नल ड्राईव्ह. एक्सटर्नल ड्राईव्ह म्हणजे काय, मोटर. म्हणजे एक काय करायचा, जो काही रोटर आहे किंवा तो शाफ्ट आहे काय करायचा, मोटर जोडायचा. वन ऑफ द रोटर इज कनेक्टेड टू एक्सटर्नल ड्राईव्ह. अँड सेकंड रोटर इज गिअर ड्रिव्हन. दुसरा काय होणार आहे, ह्याला मेशिंग केल्यामुळे काय होणार आहे, सेकंड पहिला फिरल्यामुळे दुसरा फिरणार, लक्षात ठेवा. सेकंड रोटर इज गिअर ड्रिव्हन. Second rotor is gear driven from first. Full stop. As rotor rotates, atmospheric air enters into the casing, that is entrapped between, entrapped between lobes and casing. Full stop. The rotary motion of the lobes delivers the entrapped air into the receiver
into the receiver. Full stop. A small clearance is provided. A small clearance is provided between lobes and casing. Between lobes and casing. Between lobes and casing. In order to prevent wear and tear. In order to prevent wear and tear. जर तुम्ही केसिंगच्या आणि लोबच्या मध्ये जर गॅपच नाही ठेवला, पहिलं प्रॉब्लेम काय होईल, त्याचं प्रेशर वाढणार नाही, आणि दुसरे काय होईल की त्याचं जर तुम्ही गॅप जर ठेवलाच नाहीये तर काय होईल, लवकरात लवकर तो काय होईल, लोब आणि केसिंग वेअर होत जाईल. सो टू अवॉइड दिस प्रॉब्लेम देयर शुड बी अ गॅप बिटवीन लोब्स अँड केसिंग in order to prevent wear and tear. Between lobes and casing च्या पुढे काय sir? Between lobes and casing. Small clearance is provided between lobes and casing. Lobes, L-O-B-S, lobes and casing. In order to provide, sorry, not provide, in order to prevent, त्याला ते provide नाही, in order to prevent wear and tear. Wear and tear. W-E-A-R and tear. T-E-A-R, tear. Okay. This is the simple working of a root blower. कळलं सर्वांना? तुम्ही डायग्राम कडे बघून तुम्ही लिहू शकता, लक्षात ठेवा. ऍटमॉस्फेरिक एअर आतमध्ये येणार, ती एअर बरोबर लोब आणि केसिंगच्या मध्ये एंट्रॅप होणार, आणि जी काही मोशन आहे ती कंटिन्युअस मोशन आहे, आणि त्यामुळे जेवढी काही ऍटमॉस्फेरिक ते एअर त्या लोबच्या आणि केसिंगच्या मध्ये एंट्रॅप झाली, ती फक्त काय होणार, बाहेर पडत जाणार, कारण हे रोटेशन काही कंटिन्युअस असतात, हाय स्पीड नसतात. त्यामुळे जी काही रिसिव्ड एअर असणार आहे, जे काही एअर तुम्ही डिलिव्हर केली लोबच्या माध्यमातून, ते परत रिसिव्हर मध्ये सेव्ह करणार. बोला, सरबत करून दे म्हणलं ना. हॅलो हॅलो, so whatever the entrapped air is between the lobe and the casing is delivered out because of this continuous rotation of the lobes, and that high pressurized air again it is stored in the receiver. So receiver is nothing but tank, and in the tank, through the tank it is shared or it is supplied at the particular places. Getting? So this way the root blower works. समजलं सर्वांना? काय सर्वांना वर्किंग ऑफ दिस रूट ब्लोअर? Yes, sir. ओके. नेक्स्ट इज वेन ब्लोअर. ह्याचं ऍप्लिकेशन लिहून घ्या. कुठं कुठं वापरतात हा रूट ब्लोअर? नॉर्मली दिस रूट ब्लोअर हा एक कॉम्प्रेसर आहे, रोटरी कॉम्प्रेसर. वेअर दिस कॉम्प्रेसर यूज्ड दॅट यू शुड नो द ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन it is used in water aeration. It is used in water aeration. Second, it is used in fish pond aeration. Fish pond aeration. It is used in fish pond aeration. म्हणजे जे काही कॉम्प्रेस्ड एअर आहे ते कुठं वापरले जाते, तर जे काही आपण रूट ब्लोअर मधून जे काही कॉम्प्रेस्ड एअर मिळाले आपल्याला हाय प्रेशर, वेअर दॅट एअर इज युज्ड, इट इज युज्ड इन द वॉटर एरिएशन सिस्टम. सेकंडली फिश पॉन्ड एरिएशन. देन थर्ड इज इट इज युज्ड इन न्यूमॅटिक कन्वेइंग सिस्टम. इट इज युज्ड इन न्यूमॅटिक कन्वेइंग सिस्टम. CONVEYING, न्यूमॅटिक कन्वेइंग सिस्टम. सर न्यूमॅटिक हायड्रॉलिक्स आणि न्यूमॅटिक. हायड्रॉलिक्स म्हणजे काय, जिथं आपण ऑइल्स वगैरे यूज करतो, आणि न्यूमॅटिक म्हणजे ते प्युअरली एअर इज कन्सिडर ॲज अ सिस्टम, म्हणजे एअर त्या ठिकाणी पकडली जाते. स्पेलिंग सांग. न्यूमॅटिक PNEUMAT. न्यूमॅटिक. PNEUMATIC, न्यूमॅटिक सिस्टम. न्यूमॅटिक मानिस न्यूमॅटिक कन्वेइंग सिस्टम.
pneumatic conveying system. Okay. The next type of compressor, that is vane blower. So please put the heading vane blower. So please draw this diagram. Now let us start a diagram. Drawing the diagram, you can follow my instructions. बघा ही सुरुवात कशी करायची याची. So disc should be drawn circular. So whatever the disc is there, you at the center you draw one shaft. This is a shaft. Okay, plus sign. This is called a shaft. So circle, then outside circle, then हे जे casing दिसतंय, this casing should not be drawn circular. हे थोडंसं elliptical दिसतंय बघा. It looks elliptical shape. काढताना फक्त काय करायचं, सर्कल काढा पहिला, त्यानंतर हे डिस्क काढा, रोटेटिंग डिस्क, त्यानंतर मग हे आपल्याला वेन्स काढायचे आहेत. वेन्स काढताना काय करायचं, हे अपोजिट असल्या पाहिजे एक्झॅक्टली. Axis should be same. Then air inside from this side. Then high pressurized air out from here. So are you drawing the diagram? Diagram करताना सर्वजण? Yes, sir. Okay, draw it fast. Okay, over.
Is it over? Voice completed? Hello? Yes, sir. Okay. Now see the working of this wind blower. It is also a rotary compressor. So whatever the motion is there, it is rotary only. Okay. So if you look the diagram carefully, construction details. So there is a one disc on which curved veins are means there are slots are provided on the this disc. ह्याच्यावरती काय दिले ते radial slots provide केले बघा. These are the slots provided over the disc, and in that there is a spring and the veins are there. या सगळ्या veins आहेत. Spring loaded veins माहिती त्याला. Okay. Construction मध्ये काय नवीन दिसते या ठिकाणी? In this wind blower, there is a one disc. On the disc, the radial slots are provided. In the radial slots, the spring loaded veins are there. When disc will rotate, at that time, so whatever the atmospheric air get entrapped between at the inlet side only, atmospheric air get entrapped at the inlet side. So during this moment, as this disc is placed eccentrically, बघा ही disc कशी बसवली आहे, eccentrical आहे, त्यामुळे हे असं फिरत असते. And during this rotation of the disc, these springs are get compressed. Compression काय होते, या वेन्स ला काय करतात, they are trying to move toward the center, सेंटर कडे जाण्याचा प्रयत्न करतात, आणि डिस्क विल कम ऍट द केसिंग साइड, म्हणजे केसिंग साइड येण्याचा प्रयत्न करते. आणि ड्यू टू दिस lesser area between this casing and the disc, so definitely pressure will get increases, and as this is the continuous rotation, so that high pressurized air get delivered out through the outlet section. So basically in this wind blower, compression or whatever the air pressure get increases at the inlet section only. फक्त हे कुठे होते, inlet section होते instead of outlet section. So you can see, observe here, this is the area like this. You can see situation here also. But when this disc is rotating continuously, the veins are getting moved toward the center, and due to this movement, the vein is coming eccentrically moving nearer to the casing, and due to this, the pressure of the air get increases, and that pressure of high pressurized air get delivered out to the outlet section, and it is stored in the receiver, and the cycle get repeats. Okay, so this is the working of a wind blower. I know that practically it is difficult for you to imagine. So in the next lecture, I will show it's a animation. I will show it's a video. Will it be okay? Hello? Yes, sir. त्याचं वर्किंग असं आहे मी आता सांगितल्याप्रमाणे, पण ते ऍक्च्युअली तुम्ही जर हे बघितलं अॅनिमेशन, तर तुमच्या लक्षात येईल कशी डिस्क कशी फिरत्या आणि इसेंट्रिसिटी मेंटेन करून डिस्क हे केसिंगला कसे जवळ करते. कारण ते जे वेन्स असतात, स्प्रिंग लोडेड वेन्स, हा काय करतात, ते सेंटरला येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काय होते, डिस्क केसिंग कडे जाण्याचा प्रयत्न करते, आणि त्यामुळे ती जी काही एअर असणार आहे, इनलेट मध्ये येणारी एअर, ऍटमॉस्फेरिक एअर, ते बरोबर केसिंग आणि त्या डिस्कच्या मध्ये एंट्रॅप होत असते. आणि एंट्रॅप झाले की मग त्याचं प्रेशर डेफिनेटली वाढणार, आणि ती परत ते डिलिव्हर आउट होत असते, कारण इट इज रोटेटिंग कंटिन्युअसली, डिस्क इज रोटेटिंग कंटिन्युअसली. So for better understanding of this vane blower, in the next lecture I will show its animation, how the spring loaded vanes are operating and how the air get delivered out through the outlet section. So that video I will play in the next lecture. Okay, so we'll stop here for the today. So please give your attendance. Roll number 1. Present. 2. Present, sir. 3. Roll number 3. 4. Present, sir. 5. 5. Sir. Roll number 5. Present, sir. 6. Present. 7. Sir. Present, sir. Why you are disturbing? Once I announce roll number 5, only roll number 5 will give the attendance. Roll number 6. Present, sir. 7. Present, sir. 8. Present, sir. 9. Present.
10, Present, sir. 11, Present, sir. 12, 13, Present, sir. 14, Present, sir. 15, Present, sir. 16, Present. 17, Present, sir. 18, 19, Present. 20, Present, sir. 21, Present, sir. 22, Present, sir. 23, Present, sir. 24, Present, sir. 25, Present, sir. 26, Present, sir. 27, Present, sir. 28, Present. 29, 29, 30, Present, sir. 30, Present, sir. 31, Present, sir. 32, Present, sir. 33, Present, sir. 34, Present, sir. 35, Present. Present, sir. 36, Present, sir. 37, Present, sir. 38, Present, sir. 39, Present, sir. 40, 40, 41, Present. 42, Present, sir. 43, 43, 44, Present, sir. 45, Present, 44 present, sir. noted, 45, Present, sir. 46, Present, sir. 47, 47, 48, Present, sir. 49, 49, 50, Present, sir. 51, 51, 52, Present, 53, Present, sir. 54, Present, sir. 55, Present, sir. 56, 56, 57, Present, sir. 58, 58, Present, sir. 59, Present, sir. 60, roll number 60, roll number 60, 61, Present, sir. okay. So I will repeat absent numbers. Roll number 12, 18, 40, 48, 47, then 51, 56 and 60. These are absent. Okay, we'll stop here. Thank you very much.